मित्रांनो, भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत गट क पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। यामध्ये प्रशासकीय सहाय्यक म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे। 18 जून 2026 पर्यंत तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहात। विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी उत्तीर्ण आहात, तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहे। 29,200 ते 92,300 या 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या पदांसाठी पगार देखील दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज आपण अभ्यासणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। तर मित्रांनो, जसं की तुम्ही अधिकृत PDF मध्ये बघू शकता, भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्यामार्फत ही कायमस्वरूपी अशी पदभरती केली जात आहे। विशेष म्हणजे ऑल ओव्हर इंडियासाठी हा जॉब असणार आहे। महाराष्ट्रातील मेल आणि फिमेल असे दोन्ही कॅन्डिडेट या पदांसाठी अर्ज करू शकणार आहे। यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट म्हणजेच प्रशासकीय सहाय्यक हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे। गट क संवर्गाचं हे पद परमनंट पद्धतीने भरलं जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 29,200 ते 92,300 अशा 7व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे। 34 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे। कायमस्वरूपी असा हा जॉब आहे आणि विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही 50% गुणांसहित पदवी उत्तीर्ण आहात तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहात। यामध्ये उमेदवारांचं वय 18 ते 26च्या दरम्यान असणं मात्र आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त SC, ST, फिजिकली डिसेबल, एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। भारतातील कोणत्याही शहरातून तुम्ही असाल तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच अर्ज करू शकता। यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे, म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे असे प्रश्न उमेदवारांना या एक्झामसाठी विचारले जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलवून त्या ठिकाणी उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे। 29 मे 2026 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, तर 18 जून 2026 पर्यंत तुम्ही या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात। दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। यासाठी या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। यामध्ये जे उमेदवार गव्हर्नमेंट, PSU, ॲटोनॉमस बॉडीचे एम्प्लॉई आहे अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सबमिट करणं आवश्यक असणार आहे। बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये फॉर्म भरतेवेळी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर देखील अचूक देणं आवश्यक असणार आहे, कारण याच मोबाईल नंबर मार्फत आणि ईमेल ॲड्रेस मार्फत फ्युचरमध्ये IISC तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे। यामध्ये मित्रांनो SC, ST, फिजिकली डिसेबल, एक्स सर्व्हिसमन, ट्रान्सजेंडर आणि वुमेन म्हणजेच महिला कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी फक्त 50 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे, तर बाकी उमेदवारांसाठी 450 + 50 असं टोटल 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे। उमेदवारांनी सर्वप्रथम दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। तसेच या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही या संदर्भाचे अधिक अपडेट देखील घेऊ शकणार आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित माहिती तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायची आहे आणि 18 जून 2026 पर्यंत तुम्हाला तुमचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे। अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।